या सगळ्याविषयी आपल्यासोबत बोलण्याकरता नरेंद्र कोठेकर सुद्धा आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहेत। मी कोठेकर सरांकडे जाणार आहे। कोठेकर सर, आता या सगळ्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर यामध्ये अजूनही नरेंद्र कोठेकरांकडे आपण जाणार आहोतच, अपडेट घेणार आहोत, पण अंजली दमानिया आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणी आता जोडल्या गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, थेट जाते अंजली दमानिया यांच्याकडे। अंजलीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। गेल्या 3 तासांपासून नेमके आपण याच मुद्द्यावर चर्चा करतोय। कोकाटेंचं मंत्रीपद आता मात्र तांत्रिकदृष्ट्या अजूनही अबाधित असल्याचं कळतंय, पण अटकेची टांगती तलवार मात्र अजूनही कायम। कोकाटे थेट लीलावतीत। अंजलीताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पुन्हा एकदा आपण अंजलीताई यांच्याशी संपर्क साधूया। ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केलेला आहे। नरेंद्र कोठेकर सरांकडे मी जाते। कोठेकर सर, न्यायाधीश तातडीची सुनावणी ऐकून घेण्यास तयार नाहीयेत। तातडीची या सगळ्या प्रकरणी सुनावणी होणार नाही, शुक्रवारी आपण बोलू, या सगळ्या मुद्द्यावर सुनावणी घेऊ असं सांगितलं जात आहे। पण जो मधला काळ आहे, या 48 तासात या सगळ्या घडामोडीत मंत्रिपदाविषयी मात्र एक सवाल उपस्थित होतोय माणिकराव कोकाटेंच्या। काय वाटतं तुम्हाला, काय होईल? आत्ताच आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की विधिमंडळाकडे अद्याप ती प्रत पोहोचलेली नाहीये। मुळात नियमानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला जर अटक करायची असेल तर त्याची एक प्रत विधानसभा अध्यक्षांकडे द्यावी लागते। आता ह्याच्यातला एक राजकीय गंमत आपल्याला समोर येते की नाशिक ते मुंबई ही प्रत पोहोचायला नक्की 48 तास लागणार आहेत का? ही प्रत पोलिसांनी अद्याप विधिमंडळाकडे का दिली नाहीये? जर सत्र न्यायालयाने कोकाटेंविरोधातला निर्णय दिलेला आहे, त्यांना 2 वर्षाचा कारावास सुनावलेला आहे, ही प्रत अद्यापही विधानसभा अध्यक्षांकडे नाहीये। तांत्रिक मुद्दा बरोबर आहे की विधानसभा अध्यक्षांकडे प्रत आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या मंजुरीनंतर त्यांना अटक करता येईल, आणि ती अटक जर झाली तर मंत्रीपद हे धोक्यातच आहे। शिवाय त्यांना आमदारकीचा राजीनामा किंवा त्यांना निलंबित केलं जाईल, राजीनामा द्यावा लागेल किंवा निलंबित करावं लागेल, पण ही प्रत अद्यापही मिळत नाहीये। मगाशी आपल्याला एक माहिती येत होती की नाशिक पोलिसांकडून आपल्या मुंबई पोलिसांकडे ती प्रत रवाना होईल, ते वॉरंट येईल, पण अद्याप गेल्या काही तासांमध्ये हे काहीही घडलं नाहीये। म्हणजे कुठे ना कुठे राजकारणामध्ये एखाद्या माणसाला पाठीशी घालायचं असेल तर कशा पद्धतीने राजकारण फिरतं याचे उत्तम उदाहरण आहे। याच्या आधीही कोकाटे जेव्हा जेव्हा वादग्रस्त त्यांनी विधान केलं तेव्हा तेव्हा राष्ट्रवादीने, अजित पवारांनी त्यांची पाठराखण केली। म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी जर सभागृहामध्ये मोबाईलवरती रमी खेळत असेल तर किती भयानक आहे ना। म्हणजे कोट्यावधी खर्च करून विधानसभेची अधिवेशनं होत असतात, आणि या अधिवेशनामध्ये जबाबदार मंत्री, कृषी मंत्री ज्या विषयाची चर्चा चालू आहे सभागृहामध्ये त्या विषयावरती उत्तर देणं ते बंधनकारक आहे। ते लोक, अन्य सदस्य पोटतिडकीने त्यांच्या त्यांच्या भागातले प्रश्न तिथे मांडत असतात, उपस्थित करत असतात, आणि आपल्या भागाला अगदी अगदी आपल्या भागाला ते किती न्याय देता येईल बघत असतात। पण त्यावेळेला कृषी मंत्री असताना त्यांनी रमी खेळण्याचा प्रयत्न केला आणि व्हायरल झालं, तर ते किमान या अशा पद्धतीचं त्यांनी अगदी आपण एक महत्त्वाची अपडेट सुद्धा घेऊया कोडेकर सर। त्या दरम्यान ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केलेला आहे। शुक्रवारी हे प्रकरण ऐकण्यास न्यायाधीश तयार असल्याचं आता कळतंय। कोडेकर सर, मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पोलिसांचं आतापर्यंत आपल्याला जर विधिमंडळाला जर ही प्रत मिळत नसेल तर प्रत येण्याची किती साधनं आहेत ना। आता सोशल मीडियावरून कोणत्याही परिस्थितीत प्रत येऊ शकते, व्हॉट्सअपद्वारे येऊ शकते, फॅक्सद्वारे येऊ शकते। फॅक्स तर समजा जुनं झालं म्हणून, पण त्या पोलिसांनी या आपल्याकडे अद्याप ही प्रत दिली नाहीये। याचं कारण नेमकं काय आहे? म्हणजे कुठे ना कुठे अगदी कोडेकर सर, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।